काल पण ज्यावेळी सुनावणीच्या संदर्भामध्ये मला हा प्रश्न विचारला होता, मी हेच सांगितलं होतं, की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो 4-4.5 वर्षापूर्वी उठाव झाला, त्याच्यानंतर निवडणूक आयोगामध्ये देखील याचिका दाखल होती. आता सुप्रीम कोर्टामध्ये देखील आहे. जसं समोरची लोक बाजू मांडतायत, तशी त्यांच्यापेक्षा सत्यता असलेली बाजू आमचे वकील महोदय आर्ग्युमेंटमध्ये मांडतील आणि आम्हाला विश्वास आहे, की आम्ही जे केलेलं आहे, त्याचे कागदपत्र आम्ही दाखल केलेले आहेत. आमचे वकील महोदय तिथे बोलतील आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळेल याची आम्हाला सगळ्यांनाच खात्री आहे. तर सुप्रीम कोर्टामध्ये एखादी याचिका चालू असताना युबीटीचे लोक जसं बोलतात तसं मी काय बोलणार नाही. ती एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे त्यांची. अशा कोर्टामध्ये याचिका चालू असताना कोर्टाचं लक्ष आपल्याकडे कसं वेधलं जाईल या पद्धतीनं ते बोलत असतात. परंतु आम्ही लोकशाही मानणारे आहोत. आम्ही आमच्या पद्धतीनं आमचे सगळे कागदपत्र सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या वकिलांद्वारे सादर करणार आहोत. तर मगाशी जसं मी सांगितलं, की आम्ही जर काहीच चूक केलेली नसेल तर योग्य तो न्याय आम्हाला मिळणार आहे. मी काय सांगितलं, की सुप्रीम कोर्टातल्या ह्याच्यावर बळकावणं, घेणं हे शब्दप्रयोग करण्यापेक्षा जो निकाल होईल तो योग्य तो होईल. ज्या पद्धतीने ते राबवले नियोजित त्या प्रमाणात सगळ्या गोष्टी बरोबर आहेत तुम्हाला खात्री वाटते? प्रश्न जरी वेगवेगळे असले तरी उत्तर तेच आहे. आमचे वकील याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आमची बाजू मांडतील आणि सन्माननीय न्यायालय योग्य तो निर्णय आम्हाला देईल याची आम्हाला 100% पूर्ण खात्री आहे. याच्यामध्ये माझ्या कशा पद्धतीनं सह्या घेतल्या गेल्या, माझ्या कशा पद्धतीनं सह्या मारल्या गेल्या, हे माझं स्टेटमेंट जे आहे ते विधानसभेच्या अध्यक्षांकडे जे हेअरिंग झालं, सुनावणी झाली, त्याच्यामध्ये मी स्पष्ट पद्धतीनं मांडलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी सार्वजनिक करण्याची आवश्यकता नाही. जे माझं म्हणणं होतं ते लेखी स्वरूपामध्ये मी देखील दिलेलं आहे. ॲफिडेव्हिट देखील मी केलेलं आहे. त्याच्यावर असं प्रसारमाध्यमांमध्ये बोलणं योग्य नाही. मी मगाशी जे सांगितलं, की युबीटीची लोकं असं प्रसारमाध्यमांमध्ये जाऊन आपणच फार मोठे योग्य आहोत आणि बाकी सगळे अयोग्य आहेत हा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. मराठी दादांशी मी खरं तर आत्ताच बोलणार होतो. देशच्या अगोदर कदाचित मी बोलणार होतो, परंतु मी बोलू शकलो नाही. मी आता त्यांच्याशी दूरध्वनीवरनं किंवा मोबाईलवरनं चर्चा करणार आहे आणि नक्की काय अडचण निर्माण झाली, कारण मी देखील त्या समितीवर आहे. समितीचे अध्यक्ष विखे पाटलांकडे मी तो विषय मांडले आणि जर आवश्यकता भासली तर माननीय शिंदेसाहेब आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे देखील आम्ही हा विषय मांडू. शिक्षकांसाठी मराठी भाषेची गती पण होती, 17 तारखेला होते, 18 तारखेपासून कडक नियमावली लागू कडक नियमावली लागू होण्यापेक्षा मला असं वाटतं, की जे एफर्ट्स मराठी भाषा विभागाने घेतलेले आहेत, जे प्रयत्न आम्ही केलेले आहेत परिवहन विभागाला बरोबर घेऊन, त्याच्यामध्ये किती यश आलंय हे बघण्याची संधी आम्हाला 18 तारखेपासून मिळणार आहे. त्याच्यामुळे कोणालाही जबरदस्ती करून, कोणावरही दबाव आणून, त्यांच्यावर काहीतरी वेगळ्या पद्धतीचा राजकीय दबाव वापरून किंवा प्रशासकीय दबाव वापरून आमच्याकडनं काही केलं जाणार नाही. आपले आभार मानले पाहिजे. माझ्याचे आव्हान खरं तर आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे, की माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जनतेबरोबर कसा संवाद ठेवलेला होता, कशा पद्धतीने संपर्क ठेवलेला होता. महिला भगिनी असतील, युवा वर्ग असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, ग्रामीण भागातले शेतकरी असतील, म्हणजे जो बळीराजा म्हणून आपण ओळखतो, त्याच्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी काय काय केलेलं आहे आपण माझ्यापेक्षा आपण देखील सगळे चौथा स्तंभ म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने जाणता आणि नक्कीच सत्ता ज्यावेळी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर अनेकांना असं वाटत होतं, की आता सत्तेमध्ये परिवर्तन होईल. त्यावेळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतनं माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राला मिळाली. सगळ्या बहिणींचा विश्वास सरकारवर बसला. त्याच्यामध्ये पुढाकार घेणारे एकनाथ शिंदे साहेब होते, त्याच्यामध्ये देवेंद्रजी देखील होते आणि अजितदादा देखील होते. त्याच्यामुळं नक्कीच सत्ता येताना एकनाथ शिंदे साहेबांचं योगदान हे आहेच ना, नाकारूच शकत नाही.